मराठी चित्रपटसृष्टीतील चतुरस्र व प्रतिभासंपन्न अभिनेत्री जयश्री गडकर जाणून घेऊया यांच्याविषयी काही रंजक गोष्टी। जयश्रीजींचा जन्म 21 मार्च 1940 रोजी कारवार जिल्ह्यातील कणसगिरी या गावात झाला। शालेय शिक्षण मुंबईत झाले। लहानपणापासून गाण्याची आवड असल्याने मास्तर नवरंग यांच्याकडे त्या गाणं शिकल्या। वयाच्या 10व्या वर्षापासून त्यांनी हौस म्हणून नाटकात कामे केली व सोबतच शास्त्रीय नृत्याचे शिक्षण देखील घेतले। देवा 1955 साली आलेल्या व्ही शांताराम यांच्या झनक झनक पायल बाजे या चित्रपटात त्या एका समूह नृत्यात सहनर्तिका म्हणून दिसल्या। योगायोगाने वयाच्या बरोबर 16व्या वर्षी म्हणजे 21 मार्च 1956 रोजी नायिका म्हणून त्यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला। चित्रपट होता गाठ पडली ठकाठका। जयश्रींजीच्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरलेला सांगते ऐका हा चित्रपट आला 1959 साली। यातील त्यांच्या बुगडी माझी सांडली ग या लावणीने त्यांना अवघ्या महाराष्ट्रात कमालीची लोकप्रियता मिळवून दिली। त्यांना रसरंग फाळके पुरस्कार देखील मिळाला होता। चित्रपट पुण्यात सलग 132 आठवडे चालला। 1961 साली मानिनी चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला। या चित्रपटाने त्यांची तमासगिरणीची इमेज तोडली व सोज्वळ गृहिणीच्या रूपातही प्रेक्षकांचे त्यांना अफाट प्रेम मिळाले। 1964 ते 1965 या वर्षात त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारांची हॅट्रिक केली। चित्रपट होते सवाल माझा ऐका, साधी माणसं व पवन काठाचा धोंड। राज्य शासनातर्फे जयश्री गडकर यांच्या ज्या भूमिकांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरव झाला त्या होत्या साधी माणसं, पाटलाची सून, थांब लक्ष्मी कुंकू लावते, घर गंगेच्या काठी व घरकुल, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे। या साधी माणसं चित्रपटातील गाण्यासाठी व एकंदर चित्रपटासाठी आधी लाहोरचा भाता कसा चालवायचा हे शिकून घेतलं होतं। मराठी सोबतच हिंदी, गुजराती, मारवाडी, पंजाबी, भोजपुरी, तेलुगू या भाषांमधूनही त्यांनी भूमिका करत 250 चित्रपटातून भूमिका केल्या। हिंदी चित्रपटातही धार्मिक पौराणिक चित्रपटातील त्यांनी भूमिका गाजवल्या। सारंगा चित्रपटातील सारंगा तेरी याद में हे त्यांचं हिंदीतलं गाजलेलं गाणं। 1975 साली बाळधुरी यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या। दूरदर्शनवरील रामायण मालिकेत या दोघांची दशरथ व कौशल्याची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती। निर्माती दिग्दर्शिका म्हणून 1996 सालचा अशी असावी सासू हा त्यांचा चित्रपट, तर त्याआधी 1994 साली सासर माहेर या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते। तर या होत्या जयश्री गडकर यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी।